पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या बालगृहातील दिव्यांग मुलांनी लाकडाच्या विविध आकारातून तयार केलेल्या काष्टशिल्पांचं प्रदर्शन मुंबईत सध्या आयोजित करण्यात आलंय। 15 मे पासून सुरू झालेले हे प्रदर्शन 21 मे पर्यंत चालणार आहे। दिव्यांगांनी तयार केलेल्या विविध आकारातील काष्टशिल्पांचा समावेश या काष्ट प्रदर्शनात पाहायला मिळतोय। काष्टशिल्पाच्या प्रदर्शनाचा आढावा घेतलाय पुढारी न्यूजचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी। पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या मुलांनी तयार केलेल्या काष्टशिल्पाचे जे प्रदर्शन आहे ते मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे आणि हे जे प्रदर्शन आहे ते रवीनाट्य मंदिर येथे 15 मे पासून ते 21 मे पर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे। तिथे सध्या आपण आलो आहोत। आपण माझ्या मागे बघू शकता अनेक जे काष्टशिल्प आहेत त्याचं जी निर्मिती आहे ती दिव्यांग मुलांनी केलेली आहे आणि पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहातील ही जी दिव्यांग मुलांनी लाकडाच्या विविध आकारातून अत्यंत कल्पकतेने मानवकृतीचे प्राण्यांचे अप्रतिम रूप असे आकाराचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण काही जे शिक्षक आहेत या संस्थेत त्यांच्याशी बातचीत करूया। सर, काय सांगाल, हे जे सगळं शिल्प बनवलंय तुम्ही सगळ्या दिव्यांग मुलांनी बनवलेले, किती कालावधी ह्याला लागला आणि तुम्ही कसं हे अमरावतीवरनं मुंबईत घेऊन आले? जरा इत्तंभूत अशी माहिती हवी होती। सर, प्रथमतः मी आपले आभार मानतो आणि महत्वाचं म्हणजे की जेव्हा आम्ही तिथे बालगृहाला 123 पूर्ण विद्यार्थी आहेत, दिव्यांग विद्यार्थी, शंकरबाबांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी मुलं हे सगळं तयार करतात आणि तयार करत असताना जे काही कष्ट लागतात ते सगळे बाबा करतात। महत्वाचं म्हणजे की बाजूला जेव्हा जिथे आमचं बालगृह आहे त्याच्याच बाजूला धरणाचं काम सुरू असताना खोदकामात बऱ्यापैकी जी लाकडं वर म्हणजे निघून गेली होती, पण काही त्याचे मूळ आहेत जे आतमध्ये राहिलेले होते, तर खोदकामाच्या वेळेस जी ती मुळं बाहेर निघाली, मग त्यात बाबांचा जो दृष्टिक्षेप आहे त्यातून त्यांनी त्यात कलाकृती शोधलेल्या आणि त्या कलाकृती तयार करून जेव्हा तयार होतात तेव्हा मुलांचा सहभाग घेऊन त्यांना तयार करून त्यांच्या मदतीने ही पूर्ण तयार केली जातात। आता आपल्या 123 मध्ये जवळपास 80 ते 90 विद्यार्थी हे इंटेलेक्च्युअल डिसेबल म्हणजे मतिमंद आहेत आणि काही कर्णबधिर विद्यार्थी आहेत। तर या सर्व मुलांचा सहभाग घेऊन हे सगळं तयार केलं जातात। जशी ही 2 मुलं आहेत, ही दोन्ही कर्णबधिर आहेत, अशी सगळी तिथे मुलं आहेत आणि बाबांना ही सगळी मुलं अतिशय लहान असताना बालगृहात आलेली आहेत। काही मुलं कचऱ्यात किंवा नाल्यात जे सोडून दिली जातात किंवा सापडलेली असतात, या सर्व छोट्या मुलांचा लहानपणाचा बाबांनी बालगृहामार्फत म्हणजे पोलिसांमार्फत बालगृहात येतात, त्याच्यानंतर त्यांचा सांभाळ करून त्यांना तयार केलेला आहे आणि मोठी झाल्यानंतर त्यांना पण काहीतरी उद्योग हवा, त्यांच्या कलाकृतीला कल्पकतेला चालना मिळायला हवी म्हणून हा पूर्ण उद्यम जोपासलेला आहे। अशा सर्व मुलांची मदत घेऊन आता जी लाकडं येतात, आता वेगवेगळ्या प्रकारचं आहे, जसं काही छोटी काष्टशिल्प आहेत, काही मोठी असतात, तर ही तयार करताना वेगवेगळा वेळ म्हणजे तयार करायला लागतो। काहींना 6 महिने लागतात, काहीला 1 वर्ष पण लागतो आणि या मुलांची म्हणजे जेव्हा आपण काम करून घेतो किंवा त्यांच्याजवळून ती कसर करून घेतो तेव्हा त्यांच्या कलेने घ्यावं लागतं। जसं आपण मगाशी बोललो की एका वेळेस म्हटलं की दिलेलं काम एवढ्या वेळेत पूर्ण करायचं असं नाहीये, ही सगळी कलाकृती आहे। तुम्ही कलेला असं म्हणू शकत नाही की टाइम बॉन्डिंग पिरियड आहे त्यात कम्प्लीट करा, जर ते तसं राहिलं तर ती कलाकृती राहणार नाही सर। आणि हे सगळे आविष्कार आहेत की तुमचा दृष्टिक्षेप कसा आहे। आता बरेचसे जी काष्टशिल्प आहेत आता आपण बघूयात, तर बघताना तुमच्या लक्षात येईल की काहीतरी काष्टशिल्प आम्हाला दाखवा, कारण आता आपण पाहिलं तर मी इथे पाहतोय हे हत्ती आणि हत्तीचं पिल्लू असं दिसतंय। तर हे तयार करताना यातला एक दृष्टिक्षेप बघा की हा जर हत्ती आहे, हे हत्तीचं पिल्लू आहे, पण शेवटी इथे मातृत्वाशी निगडित आहे म्हणून अतिशय महत्वाचा विषय आहे तिथे की जेव्हा दिव्यांग मुलं पण मिळतात, आता बाबांचा दृष्टिक्षेप बघा कसं आहे की ही पण जेव्हा मुलं सापडलीत अगदी 1 महिन्याची होती आणि बाबा स्वतः त्यांचा सगळा सांभाळ करतात, तर आई आणि वडील दोघांचंही प्रेम बाबांना द्यावं लागतं आणि हे केव्हा होतं, जेव्हा व्यक्तीला हे जाणवतं की त्याच्यात ती मातृत्व आहे, त्याच्यात त्या कल्पना आहे। जर तो लाकडांमध्ये पण ते शोधू शकतो तेव्हाच आपण हे करू शकतो। तुम्हाला एक अनुभव असेल की आपल्या घरी जर एखादं बाळ असेल आणि ते थोडं जरी चिडचिड जरी करत असेल तर किती त्रास होतो, आणि त्यात एखादा दिव्यांग असेल तर बाबांकडे असे 123 दिव्यांग आहेत
की जी सगळी बाबांनी जोपासलेली आहेत. त्यातली एक मुलगी माला म्हणून आहे, जी MPSC मार्फत आता नागपूरला कलेक्टर ऑफिसला सिनियर क्लर्क म्हणून लागलेली आहे. गांधारी एक मुलगी आहे, ती पण जॉब करतीये. आणखी 2 मुलं आहेत. अशी सगळी मुलं बाबांनी तयार केलेली आहेत. आणि तोच एक व्ह्यू यात पण असतो की जेव्हा हे सगळं तयार होतात, आपण बघूया. जसं आता हे एक आहे, दुसऱ्याच्या दृष्टिक्षेपाने बघताना काहीतरी वेगळं दिसतं, पण वास्तविक पाहता एखादा वयोवृद्ध व्यक्ती जेव्हा होतो तेव्हा तो कसा होतो, त्यातही जर सोबत त्याच्या व्यंग आलं तर मग काय होणार. कारण की होऊ शकतं आता आपल्याला नकोसा होतो म्हातारा व्यक्ती म्हटलं की. आता त्यात बघा की इकडनं त्याला हात नाही, हात नाही असं दाखवलं त्या आहे ना विद्यार्थ्यांना. म्हणजे मग ते कसं असेल. आणि जर असं जरी असलं तरी आपण शेवटी आपली मातृत्व किंवा भावना ज्या जुळलेल्या असतात त्या असतातच. असं नाही की नाहीये म्हणून. असं सगळ्या याच्यात म्हणजे वेगळं वेगळं दिसणार. आता बाहेर काय असतं की सगळं तयार केलेलं असतं, इथे असं नाही मिळणार तुम्हाला. इथे सगळं वेगळं वेगळं मिळणार की नक्की काय असतं. जसं काही हत्ती हत्ती पाहिला, इथे विंचू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. विंचूची शेपूट आहे बघा. तो जेव्हा डंक करतो तेव्हा दोन्ही हात असे त्याचे बाहेर असतात आणि ही त्याची शेपटी आहे, ती अगदी उंच आहे. त्याच्यानंतर हा घोरपडीचा प्रकार आहे की आपण बघतोय. इथे घोरपड तयार आहे, अगदी हे पण तयार झालेलं आहे. असे वेगवेगळे आहेत. पुढे बघा आणखी हा एक वेगळा प्रकार आहे. म्हणजे असं नाही म्हणू शकत की आपण सगळं नॉर्मलच असायला पाहिजे. जे जसं आहे त्यात पण त्या दृष्टीने ते सगळे शोधणे की वेगवेगळ्या कलाकृती कुठली असेल, कुठला आपण शोधू शकतो, या सगळ्या पद्धतीने आपण हे तयार केलेले आहेत. इथे एक छोटा बाळ आहे की तो आपण कडेवर वगैरे घेताना कसा असेल, किंवा तो हात पुढे करून म्हणजे तो पण आपलं आई वडील कोणीतरी शोधत आहे, तो पण त्याचा प्रयत्न करतोय, असा तो प्रयोग आहे. पुढे आणखी एक छोटा जनावर आहे. तर यात बघा याला 3च पाय आहेत. होऊ शकतं सगळी व्यक्ती सारखी नाहीये. जसं तुम्ही आम्ही सगळं करू शकतोय, पण एखादा दिव्यांग असेल ज्याला एखादा नसेल अवयव, पण आपण त्याला पण एक्सेप्ट करतोय ना, बस तोच एक प्रकार आहे. नक्कीच आपण पाहिलं तर अनेक जे दिव्यांग मुलं आहेत त्यांनी ही जी काष्ठशिल्प आहेत ती तयार केलेली आहे. तुम्ही मागे बघू शकता हा साप देखील दिसतो की त्याच दिव्यांग मुलांनी तयार केलं आहे. आणि हे जे प्रदर्शन आहे ते मागच्या 5 ते 6 दिवसापासून मुंबईमध्ये आहे. अनेक मुंबईकर या प्रदर्शनाला देखील भेट देत आहेत. आणि जर तुम्हाला हे प्रदर्शन बघायचं असेल तर इथे रवींद्र नाट्य मंदिरामध्ये अजून 4 ते 5 दिवस हे प्रदर्शन आहेत. त्यामुळे अनेक जे लोक आहेत ते हे काष्ठशिल्प बघायला मुंबईतून येत असताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन हरीशसह मी पद्मेश पवार, पुढाई न्यूज, मुंबई.